भावांनो आपल्याकडे नवीन ब्लॉग सुरुवात. आज काय आम्ही चाललोय, आज एकादशी. आज आम्ही चाललोय भगवंताला बार्शीला. आता सध्याला वाजले ते सकाळच्या 6:30 6:44 झालेत. 6:44 झाले. आम्ही जातो 7 साडेसात वाजतेनच. मग काय मी नाही आणि कोणी ते बघू. आम्ही चाललोय. आईचं काय आणि नक्की नाहीच. मी तर चाललोय फिक्स आहे, कारण गाडी चालणारच मी. ते पण मी तर जाणार आहे. तुम्हाला 5 ते 10 मिनिटात डायरेक्ट गाडीत भेटतो आता. तर भावांनो गाडी काय आता आपली इकडं लावलेली आहे, इकडे साईडला. म्हणून काही इश्यूच नाही, कारण की इथं रोडचं काम चालू आहे समजा ह्या साईडला. म्हणून गाडी समधी ट्रॅक्टर हे इकडेच लावलेलं आहे, कारण की आम्हाला आता जायचं आहे बार्शीलाच. मग निघालोय बार्शीला आता. मग काय गाडी पण म्हटलं पुसून घ्यावी आणि मग निघावा. समजा धूळ बसली इकडं. इकडं काय रानात लावलेली आहे, म्हणून काही इश्यूच नाही. गाडी पुसतो मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट गाडीत आता. का तर बार्शीला जायचं. इथून बार्शी आहे 20 किलोमीटर. तर रानात काय माळवं लावलेलं आहे, हे पण उगवलंय समजा. भेटतो तुम्हाला डायरेक्ट बार्शीत. हा हे भगवंताचा रथ आहे, हे अजून सजवायचा आहे. सजवल्यावर तर एक नंबर दिसतोय, पण आम्ही तोवर नाही. म्हणून असाच पहा, एकच नंबर रथ आहे, नावच घ्यायचं नाही. लाव समजायला लाव आता. बारी इतकी लांब आहे, नावच घ्यायचं नाही. आणि थोड्या वेळात जातोय आतमध्ये. रोज केव्हा ते आंघोळ चालू आहे. तो प्रसाद पण वाटायला चालू होता. भाव प्रसाद वाटतात. तुषार सिंचन लावलेले गरुड देवाच्या वर. इथनं मुख्य गाभाऱ्यात नाही एंट्री, आतमध्ये एंट्री. आता आतमध्ये आलेलो आहे. इकडं मुख्य गाभारा आहे आणि इतकं फिरायचं आहे. 4-5 लाईन आहेत, तेवढं फिरून आतमध्ये जायचंय. गाभाऱ्यात पोचलो. इथनं पुढं एंट्री. गाभाऱ्यात आलोय आम्ही आता. तर आम्ही दर्शन करून आलोय आता बाहेर. मग काय आम्ही आता गावाकडे चाललोय. आम्ही पोरं माघारी येणार आहे, कारण की आज हाल्यांच्या टकरी द्या ती पण बघायला जाणार आहे. मग ब्लॉग शेवटपासून बघा. ब्लॉग बघायला मजा येणार आहे.
पुढची रेडा जिंकलाय त्याला हनुमानचा गदा भेटलाय चांदीचा बघा. आताच घरी आलो आम्ही टाकऱ्या बघून. तर काय मग आताच तयार झालो, फ्रेश झालो. थोडी वैरण कापायची मग ती बघू. आता काय काकाचं बाळ पण आलेलं आहे, हे फिरतंय इथं. हाय टाकली. तर वैरण कापतो आणि ह्या ब्लॉगचा इथंच करतो. लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका.